म्हणजे या भजनी संप्रदायामधील आमचे आजोबा लागतात. संगीतरत्न कैलासजी विलास पाटील बुवा यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बाव गावातील रत्न भजनी बुवा गोवेकर बुवा यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. दुर्वानांचे या माऊलींकडनं, अरे क्या बात आहे, ती छोटी बुवा ती बघा दुर्वानांचे वडिलांच्या कमरेवर आहे, घेतलंय त्यांनी. ही बघा समोर, हा तिच्याकडनं छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं वाटल्याबद्दल 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. दादा तिकडे स्टेशन चालू वाटला, मागे मागे तिकडे लवंगाट झाला काहीतरी. हॅलो हॅलो, तकडे येता काय तर तुम्ही बघा खर्चाचा विषय. माऊली तुमकाच फोन होते. हा हा, मी म्हटलं मगाशी तुम्ही गायब झालात काय. हा हा ताप, हा बरोबर बरोबर. त्यांनी चाळव घेतला तुम्ही. आजची खरीदा बारी कोणी जर तापवली असाल तर ते माऊली, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. वा क्या बात आहे. तुमच्यासारखे रसिक असतील ना ते शाप शांत पडलो असा तापाक शकतात. हा आता बरोबर आहे. खर्चाचा विषय बुवा काय आहे, खर्चामध्ये सगळ्यांनाच गाता येतं असा विषय येत नाही. काही जणांना खर्चामध्ये आवाज लावता येत नाही. आता विनोद चव्हाण म्हटल्यानंतर खर्चामध्ये व्यवस्थित गातात, म्हणजे एक माझं मत आहे ते. आणि काय काय जण सांगतात खर्चात म्हणजे गेल्यानंतर ते हाव हाव काढतात. खर्चात गेल्यानंतर हाव हाव. एक तर असं ते सांगतात म्हणजे एक असं ह्याच्या टायमात पाऊस पडलो का भांडूक कसे डराव डराव तसे करतात. मी असं माझं असं म्हणणं आहे की कशा एखाद्या नाव ठेवायचं, बरोबर ना. प्रत्येकजण आपापल्या परीने गातो. आता एक माझी विनंती आहे बुवा तुम्हाला, नम्र विनंती, की विनोद चव्हाण बुवा म्हटल्यानंतर आज रागदारी भजन किंवा आवाज स्वरावर कसा थांबवायचा आणि ओलय आवाजामध्ये कसं निर्माण करायचं किंवा खर्जामध्ये कसं गायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनोद चव्हाण बुवा. ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू, मग इतक्या सगळा असताना कशा कशा खेका खेका पण काय गरज आहे काय, ह्याची काय विषय आहे काय, खेका किताडे मारू काही. आपलं चांगलं आहे ना, व्यवस्थित आहे बाबा. तर वगैरे किताडे विचारू देवान सोन्यासारखा आवाज दिलेलो हा गोड आवाज आहे. काही जरी बुवा तुम्ही म्हटलात ना गाणं तरी ते ऐकायला गोड वाटतं. मग अशा टायमा कोले जसे किचाळतात तसे किचाडे खेका मारू काही. हा मग अशी तुम्ही जर किचाळी मारला तकडे फक्त हिलो करतो शक्ती वाढलो. माऊली लाईव्ह चालू आहे ना, हरकत नाही. खर्जामध्ये एक फक्त प्रयत्न करतो. गम ब गम रे धन सागमला मनी मग गम ब गम रे निध मग गमरी सागमल निस. प्रयत्न या खरा, अंधश्रद्धा नाही. धनी साग गमरे निध मग मधनि सद मग मरि सद सग मधनि स आहे सुरानो चंद्रवा
चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे 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 कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्र हे सुरानो चंद्र वाट एकाकी तमाची वाट एकाकी तमाची हरवलेल्या माणसा हरवलेल्या माणसा बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो हे सुरानो हे सुरानो चंद्रवा बरोबर आहे. खर्जा लागलो ना आपण काय बुवा दुसरं आपल्या काय बोलतं ह्याच्याकडे आपण बुवा लक्ष द्या. तुमच्यासारख्या माणसाला तर लक्ष द्यायची गरजच नाही. तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन बुडवल्या म्हणून तुकाराम महाराज त्यांच्याशी भांडण करत राहिले काय नाही. त्यांचा विश्वास होता आपली भक्तीवर म्हणून ते इंद्रायणीच्या डोहाकाठी 13 दिवस नामस्मरण करत राहिले आणि 13व्या दिवशी त्या गाथा परत प्रत्यक्ष इंद्रायणीने आणून वर दिल्या. मग मला सांगा त्याने ते बुडवणाऱ्यांना नावं ठेवली काय त्यांना शाप दिले काय नाही. चांगदेवाचं एवढं उदाहरण आहे. वाघावर बसान फिरायचो चांगदेव जिवंत वाघावर. आता सध्या बिबटे येईल बिबटे आणि खऱ्या अर्थान हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी जर मोलाचं योगदान जर सध्या जर कोणाचा असाल तर त्या बिबट्याचा हो अर्थात काय खरी परिस्थिती हा म्हणजे खूपच वाढला प्रमाण. त्यामुळे कोण घरातून म्हणजे वावरात जावकच बघणत नाही म्हणजे ही परिस्थिती आहे. म्हणून सांगतो चांगदेव वाघावर बसून फिरायचा. चाबूक त्याच्याकडे कसलं बुवा सर्पाचं चाबूक त्या चांगदेवाकडे असायचो. पण चांगदेवाला गर्व झाला आणि तो ज्ञानोबा माऊलींना भेटायला जाताना त्यांनी पत्र लिहिलं तर मजकूर का लिहिणार तर नमस्कार करायचा तर ज्ञानोबा माऊली आपल्यापेक्षा लहान आणि आशीर्वाद द्यायचा तर आपली काही भेट नाही म्हणून त्याने कोरं पत्र पाठवलं. आणि तेव्हा ज्ञानोबा माऊली म्हणाले ज्ञाना कोरो तो कोरोच रवलो. आणि जेव्हा भेटायला गेले तेव्हा कसे वाघावर बसून गेले. वाघावर 4-5 जण पुढे सिक्युरिटी आणि हे वाघावर बसात. आणि ज्यावेळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त ही 4ही भावंड एका भिंतीवर बसलेली आणि चांगदेव समोर गेला आणि म्हणाला ज्ञानोबा मी चांगदेव तुला भेटायला आलो जिवंत वाघावर बसून. ज्ञानोबा माऊलींनी ओळखलं की ह्या चांगदेवाला गर्व झालेला आहे याच्या गर्वाचं गर्वहरण केलं पाहिजे. त्यावेळी ज्ञानोबा माऊलींनी त्या निर्जीव भिंतीला आज्ञा केली की चल. आणि काय चमत्कार ती निर्जीव भिंत चालायला लागली बुवा. आणि अशा प्रकारे त्या चांगदेवाच्या गर्वाचं गर्वहरण झालं. आणि चांगदेवाने ज्ञानोबा माऊलींचे पाय पकडले आणि सांगितलं की मला जो गर्व झाला त्या गर्वाचं गर्वहरण ज्ञानोबा माऊली तुम्ही केलं. त्यावेळी आजपासून तुम्ही मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा. जया अंगी मोठेपण त्याला यातना कठीण. म्हणून सांगतो आपल्याला 1000 जणांनी धोंड्या मारू दे कारण ज्या झाडा गोड फळा लागतं त्याच झाडावर कोणतरी धोंडे मारणार. नाहीतर असा
फळा न लागणारा झाडा त्याच्यावर कोण धोंडू मारूचो नाही. आता ह्याच्यातून काय घ्यायचं हा तर तुम्ही घ्यायचा हा, नाही तर काय मशीद मालाडला त्यांचा कांडा पडतलं त्याका हय घेतलं त्याका थय घेतले असा करीत रवा नको. देवाच्या देण आपला खरोखरचा असताच का आणि या चांगला तर चांगला सांगले तुमका मी म्हणजे चांगला आहे ते चांगल्या प्रयोजने चला.